इकडे कुठेतरी टायगर आलाय त्याच्यामुळे भाकांभाग झाले डायरेक्ट इथं. आत्ता विषय हार्ड होणार आहे. नमस्कार मंडळी, रात्रीचे वाजलेत 2:45 आणि आम्ही निघालो आहे आमच्या आजच्या सफारीवर. सफारी मस्त लांबची होणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये राजसोबत तुम्हाला सांगतोच आज कुठं जाणार आहे आपण, हे की नाही. मस्त मजा येणार एकदम. तर नमस्कार सगळ्यांना, सगळ्यांचं स्वागत आहे मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोमरवर्स. आणि आपण आत्ता जाणार आहे नागपूरला, नागपूरवरून पेंचला, पेंच टायगर रिझर्वला. तर चला, पुण्यातून माझी फ्लाईट आहे आत्ता 5:30ची, त्याच्यासाठी निघतोय आपण आता. चला मस्त एन्जॉय करा, व्हिडिओमध्ये मजा बघा. मला दाखवतो टायगर दिसला तर आपल्याला, त्याच्यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. न्यू टर्मिनल पुण्याचं. इकडे महाराजांची मूर्ती आहे भारी एकदम. आणि हे वाटतं एअरपोर्ट आता, पहिले म्हणजे एकदमच बेकार होतं. नवीन तरी केलं 5:30. नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि पोचले नागपूर एअरपोर्टला. आता वाजलेत किती, 7:15 7:30 झाले. सकाळी सकाळी झोप घेतली आहे मस्त एअरपोर्टवर आणि फ्लाईटमध्ये पण. आणि आता आपण कुठे जाणार आहे हर्षू? कुठे जाणार आहे आपण? कुठे जाणार आहे? टायगर बघायला. हो. तर आता मी बॅगेज घेऊन कॅबने आम्ही निघणार आहे पेंचकडे. आणि मग आज सफारी आहे. चला पुढे भेटू आपण, कंटिन्यू करा व्हिडिओमध्ये. काय, नमस्ते सर. थैंक यू. यस, सूरज. यस. कसलं विंटेज कलेक्शन आहे यार, मस्त आहे. चलेगा चलेगा, थँक्यू सर. इकडे रिसेप्शन आहे. आणि हे सगळे गेट्स जिथून टायगर सफारी होणार आहे. तुरिया, खुर्सापार, खावसा. हे बा, ये हॉटेलला. चलो या बसा. क्या? ओके, यहाँ पे किड्स जोन है क्या? ओके, चलो 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 चलो. मस्त एकदम. बघ स्विमिंग पूल आहे इकडे हर्षी. इकडे स्विमिंग पूल होता मस्त. छोटा तोला. खूप मोठा आहे स्विमिंग पूल, बघ ना तो. यांनी आता सोडले. आणि हे बघितलं का, पूर्ण बांबू ट्रीज आहे इकडे इकडे. मस्त. आणि हे कॉटेज पण खूप मोठे आहेत. 105 तुली रिसॉर्ट. ओके, ते एक सोफा, बेड, वरती घोडा पण आहे. या बाजूला एक टेबल आहे. बाहेर जाऊन, ओहो, इकडे स्वतःचं अंगण दिलं यांनी बसायला. काय भारी आहे अक्षत. आणि इकडे पॉन्ड आहे, तलाव एक जबरदस्त. हा असा कॉटेजचा लुक आहे.
जबरदस्त आहे यार, खूप भारी. नमस्कार मंडळी, दुपारचे आता किती वाजले? 2:30. आणि आता आहे सफारी टाईम. 3 वाजता गेट उघडतं. आय गेस खवासा गेट आहे, त्याच्यातून आम्ही जाणार आहे. काय झालं? हो, जीपमध्येच जायचं आहे. मंडळी, सफारीसाठी जीप आली आपली. फोर्सची आहे, ओपन जिप्सी. हा खतरनाक एक्सपिरियन्स असणार आहे आजचा. मजा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये, फक्त कंटिन्यू करा. मस्त आहे, एकदम कम्फर्टेबल असणार आहे, भारी आहे. भैया चलना आहे? चलो. हा मेन रोड आहे. अजून तर आपण जंगलमध्ये घुसलो पण नाही आहे, तरी बघा कसली घनदाट झाडी आहे दोन्ही बाजूनी. आणि स्ट्रॉंग होप ठेवून चाललो आहे की आपल्याला टायगरची सायटिंग होईल. बघू आपलं नशीब किती जोरावर. किती साऱ्या गाड्या आणि किती लोक आहेत तिथं. हे बघा, एवढ्या साऱ्या गाड्या तिथे पासिंगसाठी थांबल्यात, गेट पाससाठी. आणि आम्ही सगळ्यात पुढे येऊन थांबलो. हे खवासा गेट. हे दिसतंय का हरिण? बरेच आहेत. आणि तिथं आता त्या झाडांच्या मागे लपलेत ते. एक इथे चाललंय, हे बघा. आणि आम्ही जाणार आहे तर गेटमधून आतमध्ये. ते काहीतरी गाईड वगैरे बसतो. गाईड आहे का भैया आपने साथ? हां, गाईड येणार आमच्यासोबत. तर काहीतरी ते डॉक्युमेंट वगैरे घेतात. माझे ऑलरेडी डिटेल्स घेतलेत. परमिट चेक करतायत. क्या परमिट होता है भैया ये? क्या परमिट होता है? ये परमिट चेकिंग होती है सर यहाँ पे, और एंट्री की जाती है रजिस्टर्ड में. ओके. ये किस लिए? जैसे जिस पर्सन का नाम परमिट में है वो पर्सन अवेलेबल है या नहीं गाड़ी ओके में, ओके. वो चेक किया जाता है. हाँ हाँ हाँ. मोबाइल नंबर बताइए. पीछे लिखा हुआ था. हाँ. ते काळवीट आहे. हे आला आत्ता बाहेर. तो मगाचपासून लपून बसलेला. हे बघा, त्याची शिंग बघा केवढी मोठी आहेत. आणि कसली मोठी शिंग आहेत बघा त्याची. और ये है हमारे गाइड भैया. नाम क्या है भैया आपका? जय. जय. जी सर. भैया एकदम अच्छे से होना चाहिए अपना. आप चलेगा. पेंच फर्स्ट टाइम आ रहे सर? हाँ, फर्स्ट टाइम आ रहे भैया. बहुत बहुत स्वागत है आपका पेंच टाइगर रिजर्व शिवनी में. सर अपन आज इंटर हो रहे हैं पेंच टाइगर रिजर्व के खवासा बफर में. खवासा गेट से अपन एंटर कर रहे हैं. एक्चुअल हम बात करें पेंच टाइगर रिजर्व की, तो ये 2 जोनों से मिलकर बना है, कोर जोन और बफर जोन, जिसमें टोटल एरिया आता है सर 1179.63 स्क्वायर किलोमीटर का, जिसमें बफर जोन को जाता है 768.30 स्क्वायर किलोमीटर और कोर जोन को जाता है 411.33 स्क्वायर किलोमीटर. ओके. इस 1179.63 मतलब काउंट हुए कितना टाइगर से? 123. 123, जिसमें से सर पूरे कोर और बफर मिला के. हाँ, दोनों मिला के कोर और बफर में, जिसमें से 77 सफारी जोन्स में देखने को मिलते हैं. ओके. बाकी लगे क्षेत्र में टाइगर आसपास के क्षेत्र. हाँ हाँ हाँ. कभी अलग भी दिखते हैं, कभी साथ में भी दिखते हैं. हाँ हाँ हाँ. आज मॉर्निंग साइटिंग भी अच्छी, पाँचों के एक साथ साइटिंग. 5 साथ में? जी जी. सही है. आणि आपण हे एंटर केलंय आता खवासा बफर झोन. हाँ, डियर तो वहाँ पे था, बहुत सारे थे वो. टायगरचे फुटप्रिंट आहेत, पण माहित नाही टायगर कुठे आहे. पुढे जाऊन बघू. चला. चलो भैया. कसलं घनदाट जंगल आहे बाई हे. इथं नाही तर कुठं भेटणार टायगर. मग लेपर्ड पण आणि
भयान शांतता आहे. आणि कसलं आहे लेट ही मिलेगा अपने को. अभी तो हां हां बघ परत फुटप्रिंट्स आहेत. माहीत नाही पण हे ताजे दिसत आहेत असं म्हणताय ते. ये फुटप्रिंट भाई फुटप्रिंट लगा हुआ लग रहा है. ये इधर भी ऐसा ही मेरे सामने आ जाए बस अभी. ये इधर जाने का लग रहा है. आणि अजून एक याची बुकिंग ना मी यांच्याकडनंच केली होती. तुली टायगर कॉरिडॉर रिसॉर्ट आहे, यांच्यांनी मला एक कॉन्टॅक्ट दिलेला, कपिल म्हणून आहे. तर त्यांनीच माझं बुकिंग वगैरे करून दिले सगळं, म्हणजे ह्याचं सफारीचं. त्यांचे चार्जेस व्हॅरी करतात, त्यामुळे मी चार्जेस तर मेन्शन नाही करत आत्ता की किती असतील. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम जर कुणाला करायचं असेल तर. पण चांगलं आहे ते, हॉटेलवर येतात आपल्याला घ्यायला डायरेक्ट मस्त. तिथून मग जे गेट असेल तिकडे. ये हो सकता है जो सिंगल. तलावावर पाणी पहिले अशा होपमध्ये थांबलो इथे. आता काय माहिती येणार की नाही इथे. पण किती जंगल फिरून झालं आपलं, किती जंगल फिरून झालं. ओके अजून तर काय दिसत नाहीये. हं? खूप पाणी आहे ना हे. हो तिथं पाणी प्यायला येतो ना टायगर, म्हणून थांबलोय आपण इथे. मग आता बघू येतो की नाही. ओके इकडे कुठेतरी टायगर आलाय, त्याच्यामुळे भाकांभाग झाले डायरेक्ट. इथं सगळेजण पळायला लागलेत मागं. इधर ही रोकना. ये यहीं कहीं होंगे और ठीक है. इधर साइड से पीछे गए आणि मागे बघा केवढ्या गाड्या आहेत अजून. तो ज्यादा कूड़ा नको घेऊ. ए बाई काय खरं नाही. पडले की ती गाड्या आहेत तो मागं. ट्रॅफिक जाम झालंय, ट्रॅफिक जाम. सिंगल था क्या? एक मिनट रुको. इधर इधर यहाँ किनारे दिखा. काय खरं नाही बाई इकडं. मोमेंट इधर ही हमने देखे नहीं प्रॉपर. जिसने देखा वो उधर ही खड़ा है. हम इधर दूर आके खड़े हो गए तो हमको पूछ रहे थे ऐसा लग रहा है देखे. पर वो बढ़ सकते हैं आगे. बढ़ बहुत आगे है क्या दिखा जा. वो वहाँ 9 नंबर खड़ा है ना. काही घंटा कोणाला माहिती नाही. आणि कुठे आहे टायगर काय, फक्त एक पळाला की सगळे पळत आहेत. दिख रहा है क्या आगे देखना. नहीं समझ में आ रहा. नहीं दिख रहा. शांति खड़े हैं. चलो का मागाशी तर रेसिंग लागली होती गाड्यांची सगळ्या. अरे रॉन्ग साइड नको टाकू. अरे रॉन्ग साइड टाकू. 2.5 तास झाला फिरतोय आम्ही, 2.5 तास. टायगरच्या फक्त पावलाचे ठसे दिसलेत 2 वेळा. अरे हाय ती बाहेर आहे. अजून टायगर नाही दिसलेला. दिसणार की नाही काय माहिती आज. नाहीतर मग अवघड आहे. आता वाटत नाही असं जायची वेळ झाली. आता टाइम झालाय. सफारीचा टाइम संपलेला आहे आजचा. आता जे काय होईल ते उद्या. तर मॉर्निंगला दिसला तर ठीक, नाहीतर विषय खोल. आणि नो टायगर. देखते अभी. अरे सगळा वर खालीच रस्ता यार. संपली आपली सफारी आजची. आणि 3 तास 3.5 तासानंतर 3 3.5 किती 3.5 तास झाले ऑलमोस्ट. आता 6 वाजलेत आणि एकही टायगर नाही दिसलेला आपल्याला. चला आता जाऊ आपण रिसॉर्टला.
नाही चलो चलो जाऊया आपण रिसॉर्टला. आजचा दिवस आपला संपलाय आता. बघू उद्या काय होतंय. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला की नाही ते सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. नेक्स्ट सफारीचा व्हिडिओ घेऊन येईल मी परत आता. दोघी उद्या आपली सफारी होणार आहे, मॉर्निंगला आहे. चला थँक्यू बाय. कीप रोमिंग. माझ्यासारखं हिंडा तुम्ही पण. चला बाय.